रघुपती राघव राजा राम पतित पावन श्रीराम रघुपती राघव राजा राम पतित पावन श्रीराम जय जय रघुपती राघव राजा राम पतित पावन श्रीराम रघुपती राघव राजा राम पतित पावन निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वज्ञानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वभूतानां दक्षिणामूर्तये नमः कीर्तनारंभी पूर्वोक्त पद्यामधून पंडितराज वामन पंडित समर्थांच्या बाबतीमध्ये आपल्या अंतःकरणातली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. कृतज्ञता माणसाला कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. सकाळीच आम्ही ऐकलं नाम आणि नाव ऐकलं ना, असा दिवस सगळा आजचा भारावून गेल्यासारखा एक वेगळं चैतन्य दिवसभर मठामध्ये नांदत होतं आणि त्या चैतन्याचे त्या वातावरणाचे स्पंदन अजून आम्ही जाणवतो, त्याचा अनुभव घेतो आहोत. कृतज्ञता आणि कृतज्ञता, केलेले उपकार जाणणं आणि केलेले उपकार न जाणणं, याला कृतज्ञता असं म्हणावं. समर्थांची तुलना करतायत पंडितजी. काय तुलना करतायत? समर्थांचं व्यक्तिमत्व कसं होतं? शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, शुकाचार्यांच्या सारखं ज्ञान ज्यांच्या ठिकाणी होतं ते म्हणजे समर्थ रामदास.
शुकाचार्यासारखं ज्ञान, वैराग्य शुकाचार्यासारखं, ज्ञान वसिष्ठ महर्षी सारखं. वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचं. कवित्व जर म्हणावं तर कवित्व वाल्मिकासारखं. कवी वाल्मिका सारिखा मान्यासा, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तिमत्वाला माझा नमस्कार असो, असं वर्णन पंडितजी करतायत. 3 महात्म्यांचे उपमा दृष्टांत दिलेला आहे. काय? शुकाचार्यासारखं वैराग्य. आमच्या मनामध्ये थोडासा संभ्रम निर्माण होतो. शुकाचार्यासारखं वैराग्य, मग शुकाचार्याचं वैराग्य कसं होतं? ज्या अर्थी वामन पंडित समर्थांना शुकाचार्यांच्या वैराग्याची उपमा देतात, त्या अर्थी शुकाचार्यांचं वैराग्य कसं होतं हे पाहिलं पाहिजे ना. असंच वैराग्य समर्थांच्या ठिकाणी होतं. मग ते कसं होतं? हे कसे ग ते कसे देवाऱ्यातील देव जसे, हे कसे ग ते माणसं भरती आहे. हे असं आहे का? मग ते कसं? हे कसे ग ते कसे, हे कसे ग ते कसे देवाऱ्यातील देव जसे. शुकाचार्यांचं वैराग्य काय आहे? बर, शुकाचार्याचं वैराग्य नंतर पाहू. वैराग्यच कशाला म्हणायचं, इथून आमची तयारी आहे. वैराग्य म्हणजे काय? कशाला वैराग्य म्हणावं? पत्ता सुद्धा नाही आमच्याकडे. वैराग्य कशाला म्हणावं तर त्याचं उत्तर माऊली देतात. कुठे वैराग्य जेणे हात्रीवर ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आकाश गेले. वैराग्याची व्याख्या ज्ञानराज माऊली करतात. वैराग्य ज्यावेळेस प्राप्त होतं, सहजासहजी वैराग्य प्राप्त होत नाही. वैराग्य नोहे वैराग्य सोपारे. वैराग्य म्हणजे साधी गोष्ट नाही. चाललो मी कंटाळून बिचारी म्हणते जा एकदाच. तिला माहिती असते, तिलाही माहिती असते. महाराजांच्या बाबतीमध्ये आमच्या असंच झालं. तुकोबारायांनी जिजाबाईला म्हणावं, जिजे मी चाललो बरं का वैकुंठाला, तुला यायचंय ना? जिजाबाईला उत्कंठा वाटायची. पहिल्यांदा सुरुवातीला महाराजांच्या शब्दावरती विश्वास ठेवून जिजाबाईंनी यावं. आणि त्या इंद्रायणीच्या काठावरती जिथं नागदुर्गीचं झाड आजही आहे, जिथून तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं, तिथे यावं. सगळी मंडळी बोलावं आणि सगळ्यांनी भजनानंदामध्ये एकच गदारोळ करावा, एकच गदारोळ करावा. कंटाळून जावे सगळे लोक. त्याचं काही कीर्तन संपत नाही, आधीच उशिरा सुरू झाले. निघून जावे एक 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 एक, सगळे निघून जावे. जिजाबाई सुद्धा निघून जावे. एकटेच महाराज राहिले. असं कित्येक दिवस चाललं, बरेच दिवस चालले. आणि जिजाबाईंचा तुकोबारायांच्या वतीने वैकुंठ गमनाचा विश्वास संपला. एके दिवशी खरंच तुकोबाराय म्हणले, जिजे येतीस का? फाल्गुन महिना होता, वद्य द्वितीया होती, बीज ज्याला आपण म्हणतो. आणि तुकोबारायांनी जिजाबाईला सांगितलं, जिजे मी चाललोय बरं वैकुंठाला. जिजाबाईने सांगितलं, खुशाल जा, तुमचं वैकुंठ तुम्हाला नको. तिला माहितीच होतं. चाललो बघ म्हणतात, स्टँडवर बसून येते संध्याकाळच्या आत वापस. याचं रोजचं तेच चाललंय. असा प्रकार झाला. आणि महाराज निघाले. आणि निघाल्यानंतर खरोखर
त्या दिवशी महाराजांना शुभ शकून होत होते. काही आगळी वेगळी चिन्ह जाणवत होते. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. शुभ शकून जाणवत होते. काय शुभ शकून जाणवत होते असं वाटत होत. वाजता तो नलगे वारा क्षीर सागराशी. क्षीरसागर समुद्र ज्या ठिकाणी भगवान परमात्मा पहुडलेले आहेत तिथून वारा येतो. त्याचा आवाज सुद्धा येत नाही अशा प्रकारचा सुगंध वारा येतोय. आणि अशी जाणीव होत होती की देव मला बोलवताय. पहिला हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडकाले नाभी नाभी म्हणे. हे असे परमार्थातले शुभ संकेत आहेत. आम्हाला येतात का असे काही संकेत? स्वप्न सुद्धा पडते. अशी स्वप्न पडते महाराज रिक्षा अंगावर आलाय, ट्रकच गेली खाली अंगावर. असले स्वप्न चांगलं स्वप्न सुद्धा पडत नाही. काय झालं काय झालं? ती भेड्यासारखी चाळ्या करायला घरची माणसं बायकून म्हणावं स्वप्न पडले काही दिवसा एक स्वप्न पडते त्यांना. दिवसा स्वप्न रात्री का पडणार नाही. हे शुभ शकून माऊलींचा सुद्धा असा इतिहास आहे. माऊलींना सुद्धा शुभ संकेत होत होत. माऊली वर्णन करतात. एका पक्षावरती रूप केलंय. पक्षावरती शकून. काय शकून दिसत होते? पहिलं तो गे पहिलं तो गे पहिलं तो शकुन गे माये सांगताये. शकुन गे माये सांगताये. पहिलं तो गे पहिलं तो उडले गुळ उडकाव तुझे सोन्याने वळवीत पाहू. उडले गुळ उडकाव तुझे सोन्याने वळवीत पाहू. पाहुणे पंढरी राव घराकडे गेली. पहिलं तो पहिलं दही भाताची उंडी लागेल तुझे तोंडी. कावळ्याच्या तोंडात कावळा शकून. शकून सांगतोय. माऊली म्हणतात उडरे उडूड कावळू तुझे सोन्याने वडवीन पाहू. सोन्याचं पैंजण तुझ्या पायात घालीन. कशा करता? पाहुणे पंढरी राव घरात येतील. ज्या पांडुरंग परमात्म्याचा विरह अंतःकरणामध्ये निर्माण झालेला होता. काही ऐसी दशा येईल माझे चित्त पांडुरंगा झुरतेसाठी अशी झुरणी लागली पाहिजे. 2 एकादशी 2 चतुर्थ्या केले की वाटतं गणपतीने प्रत्यक्ष दर्शन द्यावं. इतकं सोपं आहे. इतकं सोपं आहे. इतकं सोपं नाही. समर्थ म्हणतात अहो या देवा कारणे देऊळे लागती शोधणे. कोठे तरी देऊळाच्या गुणे देव प्रगटी. जय जय
फार देवळं हुडकावी लागतात. एका देवळाचा प्रसंग आहे का, भगवंताच्या प्राप्ती करता हे देवळे बरं का. हे कितीतरी देवळं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शयनम इह संसारे भवसारे पुनरपारे पाहिमान भजगोविंद भजगोविंद पुन्हा किती वेळा जन्माया रे, किती वारे भजित, कितीतरी वेळेला जन्मायचं मरायचं जन्मायचं. देवळे लागती शोधणे. आणि एक देऊळ असं सापडतं जे आम्हाला सापडलंय. या देवळाचं गुण काय माहितीये का, कुठेतरी देवळाच्या गुणे देव प्रकट. इथं भगवंताचा साक्षात्कार किंवा भगवत प्राप्ती होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व आरपावे शेवटी प्राण कोणी विचावा. इतकं करावं लागतं त्यावेळेस भगवत भेट आहे, सहजासहजी नाही. म्हणजे भगवत भेट इतकी अवघड आहे. बर, भगवत भेटीचं फलित काय सांगता येईल का? भगवत भेट झाल्यानंतर किंवा भगवत कृपा झाल्यानंतर त्याचं फल काय? संत कृपेचं फल काय? तर संत कृपेचं फल भगवत प्राप्ती. आणि भगवत प्राप्तीचं फल काय? संत भेट. भगवत प्राप्तीचं फल हे संत भेट आहे. त्यांच्या कृपेशिवाय संतत्वाची भेट किंवा संतत्वाची ओळख होत नाही. एक महाराजांचा अभंग आहे, गोरपुंडी त्यांचा होई नसे जीवित बंधवादिक दुराविले ऐसे वर्म मजदावी नारायण अंतरीच्या खुणा प्रकट होली. देवा, संतांची भेट कधी होईल रे? जीवित द्वंद्वादिक दुराविले, जे द्वंद्वातीत आहे. द्वंद्व या शब्दाचा अर्थ द्वैत. द्वैत, मी तू, सुख दुःख बळ वाईट, हे द्वंद्व आहे, परस्पर विरोधी शब्द. आणि या द्वंद्वापासून जो अलिप्त आहे तो संत आहे, तो महात्मा आहे. अशा महात्म्याची जे द्वंद्वातीत आहेत, जे आशापाश रहित आहेत. कितीतरी पाश आहेत, पण सगळ्यात खडतर पाश आशापाश आहे. सगळ्यात खडतर आशानाम मर्षाणाम काश्चिदाश्चर्य शृंखला यया बद्ध्वा प्रधावन्ति मुक्तस्तिष्ठति पौरुष. मोकळं पांगळ्यासारखा राहतो, पण त्या आशापाशामध्ये जखडलेला इतका धावतो. यया बद्ध्वा प्रधावन्ति, तो इतका धावतो की विचारता सोयी नाही. म्हणून सगळ्यात खडतर पाश आहे आशापाश. गेले आशापाश निवारवली. अशा द्वंद्वातीत अवस्थेमध्ये आशापाश रहित असे जे संत महात्मे आहेत, त्यांची भेट कोणत्या पुण्याला होईल रे? देवा, तू जर कृपा केलीस तरच त्यांची भेट होणार आहे. त्याचं वर्म तूच जाणत आहेस. आणि म्हणून ऐसे वर्म मजदावी नारायण, मला ते वर्म सांग. माझ्या अंतःकरणामध्ये मध्ये त्या खुणा प्रकट होऊ दे. कोणत्या खुणा? संत भेट फार अवघड रे, बहु अवघड आहे संत भेटी. पण तू कृपा जर केलीस, परी जगजेठी करुणा केली. तुमची जर कृपा झाली ना, तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्राप्त होतील. अशा प्रकारची मागणी देवाला करतायत. देवाच्या प्राप्तीचं फल संत कृपा, अशा प्रकारची अवस्था. म्हणजे जिथं संतत्व किंवा संतत्वाची ओळख भगवत कृपेशिवाय होत नाही, तिथं विरक्ती काय करणार जीवाला? काय करणार?
विरक्ती म्हणजे काय? अगोदर वैराग्य प्राप्त व्हावं लागतं, मग ज्ञान येतं पाठीमागून. जिथं विरक्ती नाही तिथं ज्ञान राहूच शकत नाही, राहूच शकत नाही. माऊली लिहितात, विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणे नाही. विरक्तीशिवाय ज्ञान तिथं थांबूच शकत नाही. म्हणून ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं ना, ज्ञान लब्ध्वा, ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस काय होतं? परा नावाची शांती भगवान प्रसाद करणं देतात. ज्ञान लब्ध्वा पराम शांती किमचिरेण अधिगच्छति. ज्यावेळेस ज्ञान प्राप्ती व्हावी, ज्ञान प्राप्त कधी होतं? वैराग्याशिवाय होत नाही. जिथं वैराग्य आहे तिथंच ज्ञान रेखावा करतं, घर करतं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बोनस म्हणून भगवान परा नावाची शांती प्रदान करतात. ही पराशांती म्हणजे काय? पराशांती म्हणजे पूर्ण वैराग्य, पूर्ण समाधान, पूर्ण सुख. आणि ते सुखाची कल्पना पंडितजी समर्थांच्या बरोबर करतात. पूर्ण वैराग्य ज्याचे, पूर्ण वैराग्य, अर्धवट वैराग्य नाही. अर्धवट वैराग्य आमच्याकडे असतं. बघा तुम्ही एखाद्याच्या अंत्ययात्रेला लोक जातात, त्यावेळेस जाताना ते काय म्हणतात? तेच नंबर आज लागलाय, उद्या आपल्याला जायचं. आणि त्याला ती आगली सुद्धा देहाला लागू देत नाही. परत निघाले की लगेच तेवढे पैसे तुझ्याकडचे की पाठवतो. हा काय वैराग्य केलं? आताच म्हणतात त्याच्या बरोबर आपल्यालाही जायचंय. हे वैराग्य. वैराग्याचे दोन प्रकार, जिज्ञासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य, हे मुख्य दोन प्रकार आहेत. महात्मे सांगतात, असं जर वैराग्य निर्माण झालं, जिज्ञासा वैराग्य हे जर प्राप्त झालं कर्मधर्म संयोगानं, तर त्रैलोक्यातली सुख कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखी वाटली पाहिजे. जैसे वमोनिया सुने आत्ताचे गेले, हिची त्या स्वर्गीची भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. त्रैलोक्यातली सुख जरी प्राप्त झाली तरी त्या सुखाच्या भोगाकरता अंतःकरणामध्ये यत्किंचितही लालसा उत्पन्न झाली नाही पाहिजे, झाली नाही पाहिजे. अशा प्रकारचं वैराग्य शब्द करे जमत नाही, महाराज जमत नाही. आणि म्हणून जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत ज्ञान नाही. ज्ञानाचे प्रकार पुष्कळ. खरं ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते ज्ञान काय? तुका म्हणे, देव दाखवील दृष्टी तया सवे भेटी पुण्य होईल. असा महात्मा जो आहे ना, त्याच्या कृपेला प्राप्त होणं, त्याच्या प्रीतीला प्राप्त होणं, ही खरी कृपा आहे, हे खरं ज्ञान आहे. अशा प्रकारचं ज्ञान त्यांच्या कृपेशिवाय होत नाही. त्यांच्या कृपेशिवाय होता कृपा तुमची पशु बोले वेद. त्यांची जर कृपा झाली ना, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलविले, होता कृपा तुमची. मुकुंद करोती वाचाल आम्ही रोज म्हणतो ना, पंगुल घेते गिरी
पांगळा कधी गिर्यारोहण करील का हो? पण होता कृपा तुमची, त्यांची जर कृपा झाली तर पांगळा सुद्धा चाले. पांगळा पायावीन, पायाची सुद्धा गरज नाही, ही कृपा आहे. अशा प्रकारची अवस्था. आणि असं महात्म्य शुकाचार्यांच्या बाबतीत वर्णन केलेलं जात होतं. असे शुकाचार्य होते तरी कोण? आता शुकाचार्यांचा जन्म खूप सुंदर कथा आहे, पण आता मी सांगत नाही, वेळ आपल्याला थोडा नाही. मग ज्यावेळेस शुकाचार्यांचा जन्म झाला, कसा जन्म झाला ते सुद्धा विचित्रच आहे. ब्राह्मणाची कोर एक खेळी असे घ्यावे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागडेची पळून गेले. भागवतात 16 वर्ष सांगितले, पण संत वचनामध्ये 12 वर्ष सांगितले. ब्राह्मणाचे पोर एक खेळी आहे प्रकरण आहे का, त्यामध्ये त्या खेळी प्रकरणामध्ये 12 वर्ष शुकाचार्य आईच्या उदरामध्ये राहिले, बाहेरच यायला तयार नाही. संसाराचा वारा सुद्धा नको. शेवटी कापत कापत बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर संसाराचा स्पर्श झाला, पळायला लागले. व्यासांच्या अंतःकरणामध्ये पुत्रस्नेह निर्माण झाला. माझ्या मुलाला संसाराची माहिती नाही, संसार कसा आहे याचं ज्ञान त्याला नाही, म्हणून व्यास पाठीमागे धावत होते आणि शुकाचार्य पुढे धावत होते. व्यासांनी पाठीमागून हाक मारावे, अरे शुका. शुकाचे निष्प्रहसे तृणं जगत, कोण बाप कोण आई काय नाही. शुकाचार्य जे निघाले, हे जमते कसं? जन्मलेलं लेकरू जर बापाला प्रतिसाद देत नाही. धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय, मोक्षार्थं पृथ्वीं त्यजेत. आई वडील सोडा, पृथ्वीचं राज्य सार्वभौमत्व जरी असलं आणि एखादा कोणी महात्मा म्हणलं की तुला मोक्ष देतो, सगळं राज्य त्याच्या पायावरती होतावं आणि मोक्षाचा स्वीकार करावा. मोक्षार्थं पृथ्वीं त्यजेत, एवढं महत्व आहे महाराज. वेळी म्हणते प्रल्हादे पिता, प्रल्हादानं आपल्या पित्याचा त्याग केला. विभीषणी भ्राता, विभीषणानं रावणासारख्या बलाढ्य भावाचा त्याग केला. भरते राजमाता निंदी, भरताना आईची किती निर्भत्सरा केली. हे काय, का त्याग केला त्याचं वर्णन महाराज सांगतात. नारायणी जेणे घडे अंतराय. भगवंताच्या बाबतीमध्ये हिरण्यकश्यपू आडवा येत होता आणि हिरण्यकश्यपू सारखा बाप असेल तर तो त्याचा त्यागच केलेला बरा. माये बापे सर्पीन भोका, आई सर्पी नाही, बाप धोका आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या आपत्याचं कधीही कल्याण होत नाही, कारण ते सापींची असते ना, सर्पीट अंडे घालते आणि परत माघारी फिरते, ते अंडे गिळत जाते. एखादं गडगड जर इकडं तिकडे गेलं तर त्याच्यातून ते सापाचं पिल्लू बाहेर येतं, नाही तर तिचे अंडे तीच खाऊन टाकते. आम्हाला बाजारात गेल्यावर नाही, दुसरंच आणावं लागतंय. बोक्याचंही तसंच आहे. बोका आपलीच संतती त्याचे नरडे फोडतो, नाश करतो त्याचा. तसे आई वडील जर सापाची भोग्याची जर भूमिका घेत असतील, भोका बाप माय वर्जावी ती, असं शास्त्र आहे. त्यांचा त्यागच सांगितलाय. आणि म्हणून शुकाचार्य पुढे पडत होते. व्यास पाठीमागून शिवाच्या आकांतानं अरे शुका म्हणून हात मारत होते. व्यास पाठीमागे सुद्धा पाहत नव्हते. पुष्कळ वेळ व्यास शुकाच्या पाठीमागे चालले. तो ब्रह्मविद्ता होता शुकाचार्य. झाडाने उडी म्हणावं व्यासांना,
लतांनी ओ म्हणावं, पाषाणांनी ओ म्हणावं, पण शुकाचार्य नाही. काय वैराग्य आहे! हे वैराग्य असं काही शिकून येतं का? येत ते अंगभूत असावं, अंगभूत असावं. शेवटी व्यास कंटाळून वापस आले. ते जनकाकडे जा म्हटले, हे वेगळं आहे, पुढे आहे. त्याच्या अगोदर परत आले आणि परत आल्यानंतर व्यास खिन्न मनाने बसले. म्हणूनच लागले ना कशा. मग व्यासांचे 2 शिष्य जवळ आले. गुरुजी, काय व्यथा आहे, काय दुःख आहे तुम्हाला? त्यावेळेस व्यासांनी सांगितलं, माझा मुलगा 12 वर्षाचा जन्म झाल्याबरोबर तो पळत गेला. मी त्याला कितीतरी हाका मारण्याचा प्रयत्न केला. बाबा रे, तुला या संसाराचा ऊर्ध्वमूल रदशाग्र नश्वत्थं प्राहुरव्ययम्, उलटच झाडे हे छंदंस यस्य प्रणाली व्यस्तं वेद सवेदवित्. सगळं संसार वृक्षाचं वर्णन आहे 15वा अध्याय. मी त्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं माझं ऐकलं नाही. तो तसाच पळत गेला. मग काय करा? त्यावेळेस व्यासांनी अंतर्दृष्टीने आपल्या ज्ञानाचा उपयोग करून पाहिलं. त्या 2 शिष्यांना सांगितलं, हे पहा, मी सांगतो तेवढं करा. असं जर तुम्ही केलं तर शुकाचार्य परत येतील. असं गुरुजी काहीही सांगा, आम्ही करू म्हणले. त्यावेळेस 2 श्लोक सांगितले भागवतातले. व्यासांनी 2 श्लोक सांगितले. त्यातला पहिला श्लोक, अहो बकीयं स्तनकालकूटम्, हा एक श्लोक दशमस्कंदातला. आणि दुसरा, अहो बकीयं स्तनकालकूटम्, हा श्लोक तू गा त्याच्या जवळ जवळ. बरहा पेडा नटवर वको, हा दुसरा श्लोक. 2 श्लोक गा. त्या शिष्याने तसंच केलं. भागवतात वर्णन आहे बरं हे. 2 शिष्य गेले आणि शुकाचार्यांच्या अवतीभोवती त्यांनी या 2 श्लोकाचं गान करायला आरंभ केला. ज्यावेळेस ते गाऊ लागले त्यावेळेस तो ध्वनी शुकाचार्यांच्या कानावरती पडला आणि शुकाचार्यांचं अंतःकरण मोहित झालं. इतकी ताकद त्या श्लोकामध्ये, मोहित झालं. शुकाचार्य आकर्षले गेले. जे गात होते त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले. अहो, हे श्लोक मला द्या. हे कुठून आणले तुम्ही, कुठून आणले मला सांगा बरं. असं म्हणून विनवणी करू लागले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला एवढा अर्ध्यामध्ये श्लोक माहितीये. आमचे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे सगळे श्लोक जिथे आहेत ते तुम्हाला या श्लोकांचा सगळा संदर्भ सांगतील. तुम्ही त्यांच्याकडे चला. कुठे आहेत तुमचे गुरुजी? आहेत, जवळ आहेत, असं म्हणून सांगितलं. आणि शुकाला त्या 2 शिष्यांनी व्यासांच्या आश्रमामध्ये परत आणलं. पाहिल्याबरोबर शुकाचार्यांना कळलं की हे तर आपले पिताजी आहेत, पिताजी आहेत. त्यावेळेस व्यास कृपेनं भागवत संहिता शुकाचार्यांना प्राप्त झाली. तिथं शुकाचार्यांनी भागवत संहितेचं अध्ययन केलेलं आहे. आणि नंतर शुकाचार्यांना व्यासांनी सांगितलं, जातोयस ना, जा जनक महाराजांची भेट घे. जनक महाराजांची भेट घे. वैराग्य कसं असतं याच्यावरती आपण शुकाचार्यांचं चरित्र पाहतो आहोत. जनक नगरीला गेले, मिथिला नगरी. त्या मिथिला नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच वेशीमध्ये द्वारपालांनी आढळलं. त्यावेळी शुकाचार्यांनी सांगितलं, जनक महाराजांना मी आलेल्याचा निरोप द्या. दूतांनी जाऊन सांगितलं, महाराज एक कोणीतरी साधू आलेला आहे आणि तो आपल्या भेटीची इच्छा आहे.
तो म्हणतोय की मला जनक महाराजांची वेळ घ्यायची. जनक हे अंतर्ज्ञानी होते, राजर्षी जनक. राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे राजर्षी होते बरं. एवढं राज्य प्राप्त असून सुद्धा ऋषितुल्य जीवन जगणारा महात्मा हा राजर्षी असतो आणि तो विरक्त असतो. जनक महाराजांचा एक पाय सिंहासनावरती आणि एक पाय अग्नीच्या त्या निखाऱ्या धगधगत्या अग्निकुंडामध्ये. काय जनक महाराजांना ज्यावेळेस ती सूचना मिळाली त्यावेळेस जनक महाराजांनी सांगितलं, ठीक आहे थांबा म्हणावं त्याला. ते संगम त्यक्त्वा सुखी भव हे पुराणांतर्गत अशी कथा आहे. पण मूळ भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे, योग वासिष्ठात सुद्धा हेच वर्णन आहे. 7 दिवस पर्यंत शुकाचार्य त्याच द्वारामध्ये होते. त्याच द्वारामध्ये जनक महाराज विसरून गेले. 7 दिवस झाल्यानंतर शुकाचार्यांच्या लक्षात आलं, न जाणो विसरले असते. पुन्हा निरोप दिला. पुन्हा निरोप दिल्यानंतर पुन्हा जनक महाराजांनी निरोप पाठवला, ठीक आहे थांबा म्हणावं. 7 दूनी 14, 7 ते 21 दिवस झाले. 21 दिवस शुकाचार्यांची भेट जनक महाराजांनी घेतली नाही. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जनक महाराजांनी त्या महात्म्याची चौकशी केली. जनक महाराजांना असं वाटलं की कंटाळून शिव्या घालून निघून गेला असेल. हे काय पद्धत आहे काय? राजा असला म्हणजे काय एवढा आनंद, त्याला भेटायचंच नाही मला असं म्हणून असं होतं ना. लगेच महाराज काम जर पूर्ण नाही झाला की तिथे कामाची जागा क्रोध घेतो. श्रीमद भगवद्गीता 2रा अध्याय. ध्यायतो विषयान् पुरुषा सर्वश्रेषुपजायते संगत संज्ञायते कामः. आणि काम जर पूर्ण झाला की कामात क्रोधोऽभिजायते. ठरलेलं आहे. ज्यावेळेस चौकशी केली तर शुकाचार्य 21 दिवस झाले तरीही निराकार वृत्ती, कसलंच क्रोधाची छटा सुद्धा चेहऱ्यावरती नव्हती. असा तो निर्वेक्ष बुद्धीचा महात्मा तसाच उभा होता. आणि हे ज्यावेळी जनक महाराजांना कळलं त्यावेळेस पुष्कळशे वेदवेत्ते ब्राह्मण, शतानंद गुरुजी हे सगळे बरोबर घेतले आणि शुकाचार्यांच्या स्वागता करतात जनक महाराजांनी. मग पाद्यपूजा केली. आगतम स्वागतम. तिथंच पाय धुतले. यदीक्षसी महाराज सर्वतीर्थावतारी विप्रपाद विनिर्मुक्तं शिरसि धारयेत्. ब्राह्मण, संत, मुनी, विप्र यांच्या पायावरून उधळलेलं पाणी आपल्या अंगावरती प्रोक्षण करून घ्यावं. का? जर त्याला वाटत असेल की सगळ्या तीर्थाचं स्नान माझं झालं पाहिजे असं जर वाटत असेल तर विप्रपाद विनिर्मुक्तं भोजन शिरसि धारयेत्. कुंभमेळ्याला जायची गरज नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय करायचं? मला चांगलं होत नाही म्हणून तुम्हाला याचं होतं नाही. मला चांगलं होत असतं तर चला म्हणलं असते की गाडी काढून जाऊ आपण. का नाही जाणं होत? माझं कुंभमेळा हा समर्थांच्या चरणाच्या ठिकाणी आहे. इथंच सगळे तीर्थ आहेत, इथंच सगळे आहे, बाकी तिथं नाही. एक ओघात आलं म्हणून सांगतो. आपला विषय नाही तो, पण ओघात आलं म्हणून सांगतो. काय हो, संत वचनाचा आधार जर घेतला तर हे असं बोलू नये. उगत तुम्ही आपली म्हणून बोलायचं. दुसऱ्या स्त्रियावर मी ते कशाला बोलतो? तुकोबा काय म्हणतात? तीर्था म्हणजे काय आहे? तीर्थी धोंडा पाणी
कुठल्याही तीर्थात जा, काय तिथं काय पाणी भांडा. यानं दुनियाची पापं केलेली असतात, त्याला वाटतं की इथं डुबकी मारली म्हणजे पाप जाते. जात नाही. प्रमाण सांगतो, जात नाही. एक वेळेस एक शिवभक्त भगवान शंकराकडे गेला आणि भगवान शंकराकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं की प्रभू, तुमच्या जटेमधून उत्पन्न झालेली गंगा, लोक सगळे स्नानाला जातात तिथं. का? गंगा पापम शशीतापम दैन्यं कल्पतरुस्तथा. गंगेमध्ये पाप क्षालन करण्याचा गुण आहे, चंद्रामध्ये शीतलता प्रदान करण्याचा गुण आहे, आणि कल्पवृक्षाच्या ठिकाणी दारिद्र्य हरण करण्याचा गुण आहे. एकेकाकडे एकच गुण आहे, पण हे तिन्ही गुण इथं आहेत. पापदाप दैन्य जाय उडावली. पापही जातात, तापही जातो आणि दैन्यही जातं. कुठं? झाली भेटी हरिदासांची. भगवत भक्ताची भेट झाली रे झाली, तिथंच कुंभ आहे, तोच कुंभमेळा आहे. हे सगळे गुण ऐसे पण नाही अनेकाचे अंगी, तपतीर्थ जगी दान व्रत. असं सामर्थ्य इतर कुठेही कुणाच्या ठिकाणी नाही. प्रभू, त्या गंगेमध्ये गंगा जर सगळ्यांचं पाप क्षालन करीत असेल तर हे पाप कुठं जातं? चांगलाय की प्रश्न चांगलाय. महादेव म्हणजे असं सरले गंगेकडे जाऊ, मला ते काय माहिती, म्हणजे तिकडे त्यापैकी वाहत राहते. गेली गंगेकडे गेली आणि गंगेला विचारलं महादेवाने, सगळ्या लोकांचे पातक त्याचं परिमार्जन तू करतेस. वास्तविक पाहता गंगेचे दोन रूप आहेत. पापक्षालन करणारं रूप हे वेगळं आणि काया शुद्ध करणारं हे रूप वेगळं. हे काया शुद्ध करणं हे स्नान किती आहे? 5वं आहे. 5वं स्नान आहे. 5वे ते स्नान काया प्रक्षाळावी जळी, करणे ते आंघोळी लौकिकाची. त्याला स्नान म्हणता येत नाही, त्याला आंघोळ म्हणायचं. झाली का आंघोळ? आंघोळचं स्नान नाही ते. पहिलं स्नान कोणतं आहे? संतांच्या वचनाचा मागोवा जर घेतला, उत्तम सत्य हे वाक स्नान. सगळ्यात उत्तम स्नान कोणतं? खरं बोलणं. हे वाक स्नान आहे. याच्यासाठी कुठलंही साधन करायची गरज नाही. मग तयान लगे आन साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. देहबुद्धीचा त्याग, सत्यवचन हे पहिलं स्नान आहे. आम्ही जे रोज करतो ते 5वं स्नान आहे. करणे ते आंघोळी लौकिकाची. कावळा जसा पंख बोलून फडफड करून निघून जातो, तसं आमचं ते 5वं ताक स्नान आहे. मग गंगेचं स्नान पाप क्षालन करणार ते काय? ही जी उदंड पाणी वाहत ना, सतत वाहते उदंड पाणी, उदंड सतत वाहते उदंड पाणी.
स्टेशनवरच गाडी उभा करायची, नाही तर सिग्नल नाही म्हणून कुठे उभा करायची. आपल्याकडे सिग्नल ऑलरेडी असतं. प्लॅटफॉर्म यायच्या आधी उभा केली असं. इतकं प्रचंड पाणी सतत वाहते, उदंड पाणी. हे काय? हे नदीचं एक रूप, त्याचं नाव नदी. तिला नदी म्हणावं. जे पाणी वाहत ना ते मूर्त रूप आहे. आणि पापक्षालनाची जी शक्ती तिच्यामध्ये आहे ते अमूर्त रूप म्हणजे गंगा. ते अमूर्त रूप आहे, ती गंगा आहे. मग अमूर्त रूपाच्या पापक्षालनाच्या शक्तीला गंगेतच जाऊन उडी मारायची गरज नाही. घरी प्लॅस्टिकच्या बकेटात पाणी घ्या बरोबर आणि म्हणा गंगा गंगेची योजना मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णु तस्सरक्षति. गंगा गंगेची योग ब्रूयात म्हणा. हर गंगे असं म्हणून ते पाणी अंगावर घ्यावं. वाचे वरता गंगा गंगा सकळ नुसतं वाचेनं म्हणलं ना पापक्षालन होतं. हे अमूर्त रूप आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी असे मूर्त आणि अमूर्त. ब्रह्माचे सुद्धा दोन रूप आहेत. द्वैवाव ब्रह्मणो रूपम मूर्तं चैवामूर्तं च. त्या परमात्म्याचे निर्गुण परमात्म्याचे सुद्धा दोन रूप आहेत. एक मूर्त रूप आहे, दुसरं अमूर्त आहे. एक व्यक्त आहे, एक अव्यक्त आहे. एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. दोन रूप आहे. तसेच एखाद्या व्यक्तीकडे आम्ही पाहतो त्यावेळेस ती व्यक्ती म्हणजे त्याचं ते मूर्त रूप आहे. अमूर्त काय आहे? तो कुणाचा तरी बाप आहे, तो कुणाचा तरी मुलगा आहे, तो कुणाचा तरी नवरा आहे, तो कुणाचा तरी पुतण्या आहे. ही सगळी बाकीची अमूर्त रूप आहे. ही अमूर्त रूप आहे. आणि ती व्यक्ती तिच्याकडे जर पाहिलं तर ते मूर्त रूप आहे. मूर्तंचैवा मूर्तंच. एखादी स्त्री आम्ही पाहतो, ज्यावेळेस तिच्याकडे पाहतो त्यावेळेस ते तिचं मूर्त रूप आहे. मात्र ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी भार्या आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी मावशी आहे, कोणाची तरी काकी आहे. हे अमूर्त रूप आहे. हे अमूर्त रूप आहे. असा प्रकार झोपे आहे. म्हणून हे मूर्त आणि अमूर्त रूप. चंचल नदी गुप्त गंगा स्मरणे पावन तरी जगा. मला सांगा, अशी जर परिस्थिती असेल तर कुंभात स्नान केले तर काय फरक पडणार? शंकरांनी विचारलं गंगेला. गंगेनं सांगितलं उत्तर. मी काय करते म्हणजे लोकांचे सगळे पाप धुवून टाकते देते आणि सगळे कुठं सोडून देते? समुद्रामध्ये. गंगा कुठे जाते? समुद्राला जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उर्मी या शब्दाचा अर्थ लाट. एकदा गंगा समुद्राला मिळाली, मग ही गंगेच्या पाण्याची लाट, ही समुद्राच्या पाण्याची लाट असं सांगता येतं का? नाही सांगता येत. इतकं एकरूप ते होऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. लवणाची कुंजरी सुंदरी सागरी. हत्तीची मिठाची हत्ती केली. मिठाचे असते ना ते खाडीमध्ये मिठाचे गार, मिठा गार जर आपण म्हणतो, त्या लवणाची म्हणजे मिठाची हत्ती. आणि त्या हत्तीला जर समुद्रामध्ये स्नान करून येते म्हणून सोडलं
किती वेळानं परत येईल ती? मिठाची हाती समुद्रात स्नान करण्याकरता गेली तर ती पुन्हा कधीही परत येणार नाही असा प्रकार आहे. तसं गंगा ही समुद्राला मिळाल्यानंतर ती पुन्हा माघारी येत नाही. अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा आणि समुद्र एकरूप होतात. मग गंगेनं सांगितलं हे सगळे पातक समुद्रात. भगवान शंकराने शंकराला विचारलं काय हो म्हणजे तुम्ही या सगळ्या पातकाचं काय करता? गंगा आदी सगळ्या नद्या तुमच्यामध्ये वाहत येतात, सगळ्यांची पाप सगळी घाण आणतात, ते तुमच्यामध्ये सोडून देतात, तुम्ही त्याचं काय करता? समुद्र म्हणलं माझा काय संबंध आहे? मी नाही म्हणतो त्या पापा पिपाचा विचार करत. मग उन्हाळ्यामध्ये सूर्य द्वादश काळांनी प्रदीप्त असतो आणि त्याचा प्रकाश प्रखर पडतो, पाण्याची वाफ होते, सगळ्या पापाची वाफ करतो मला आली. ते सगळं बाष्पीभवन होऊन पुन्हा वर जेथे जात त्याचे मेघ बनतात. मग आता आम्ही मेघाकडे जायचं का? हो त्यांच्याकडे जा. शंकर त्या शिष्याला घेऊन निघाले, भक्ताला घेऊन गेले मेघाकडे. मेघाला विचारलं काय हो? सगळं आकाश गच्च भरलं होत. कशानं? नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले, नभ मेघाने आक्रमिले तारा, सर्वही झाकून गेले तारा, सर्वही झाकून गेले नभले नाट्यगीत म्हटलं नाही, त्याचा इथे काही संबंध नव्हता बरं का, पण आपण जाऊन घेतला. काळे खूप कमी विजा संपत होत्या. असं वाटत होते की आता कडकडाट विजांचा होऊन मुसळधार वृष्टी होणार. इतक्यामध्ये भगवान शंकराने सांगितलं बाबा रे, लोकांचं पातक गंगा त्याचं परिमार्जन करते, ती समुद्रात सोडते. समुद्र म्हणला की तू मी मेघाकडे ते पाठवतो. हे पातक काय होतं म्हणजे याचं बघा हे कसं सूत्र आहे. मेघानं सांगितलं हे सगळे पातक माझ्याकडे येतात, मी काय करू म्हणलं त्या पाठीवर? मी काय करतो? अखंड वर्षाव करतो, प्रचंड वृष्टी करतो, सगळ्या ठिकाणी पाऊस पाडतो. आणि शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर हे सगळं पाप त्या पाण्याच्या रूपानं त्या शेतात पडतं, ते धान्याला त्याचा उपयोग होतो. पापाचं पाणी देऊन वाढवलेलं धान्य बीज, बीज तैसे पडत वरी आले अमंगल, ते धान्य उत्पादन होतं. आणि ते धान्य माणसं तुम्ही आम्हीच खातो. म्हणजे आपलं पाप आपल्याच लोकांनी अशा पद्धतीनं येतं. अशा पद्धतीने ते शेतातलं अन्न धान्य आम्ही आणून
घरी खातो आणि ते आमचं पाप आमच्याच माथ्यावर कुंभमेळ्याला जाऊन काय उपयोग झाला. असा प्रकार इथं नाही. या कुंभात जर स्नान केलं नाही बस कसलेच दोष शिल्लक राहत नाही, कुठलाच पाऊस पडत नाही, कुठलंच पापाचं पाण्याचं ते धान्य येत नाही आणि आपल्याला समर्थ म्हणतात देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाचा प्रसाद म्हणून जर ते धान्य आम्ही सेवन केलं त्याच्यामधून कसलाही विकार आमच्या शरीरामध्ये जात नाही. पापाची शिरायची विषाद नाही. जो भिक्षा मागून जेविला तो निराहारी होईला. त्याला खाल्लंच नाही, काहीच खाल्लं नाही. विधीने सेवन विषय त्यागाते समान नाथराय वर्णन करतात. विधियुक्त जर सेवन केलं, हॉटेलात बसून पायातलं खेटर न काढताना जर ऑर्डर देऊन खाल्लं किती दोषाचं सेवन केलं आहे. भुंजते ते ते अन्न खात नाहीत आम्ही, काय खातो? पाप सेवन करतो. गीताशास्त्र सांगते आम्ही जे अन्न खातो ते पापाचं सेवन करतो. मात्र प्रसाद जो आम्ही सेवन करतो त्या प्रसादामध्ये कसल्याही प्रकारचा दोष राहत नाही. त्याला विधीनं सेवन असं म्हणावं. आणि ते कितीही खाल्लं तरी दुर्वासासारखं एवढं सगळं खाऊन सुद्धा दुर्वास निराहारी होते असा प्रकार येते होतो. म्हणून देवाच्या प्रसादे करारे भोजन फार कोण अधिकारी देवी. देवाचा प्रसाद प्राप्त होण्याकरता अधिकार लागतो. अधिकाराशिवाय मिळत नाही. त्यांची कृपा आहे म्हणून आम्ही आज त्यांच्या प्रसादाचे अधिकारी झालेलो आहोत असा प्रकार येथे आहे. हा दृष्टांत मी ओढण्यात आला म्हणून सांगितला. थोडक्यात सांगायचा म्हणतात एवढाच, आपलं बालक आपल्याला सोडून कुठेही जात नाही, ते आपल्यालाच भोगावं लागतं अशा प्रकारची अवस्था आहे. असो, आणि म्हणून खरं कुंभ इथं आहे. अशा रीतीनं 21 दिवस जो महात्मा दारामध्ये उभा होता त्या महात्म्याची अवस्था पाहिली, त्यांच्या ठिकाणचं वैराग्य पाहिलं आणि जनक महाराजांनी आदरातिथ्यानं त्यांना सन्मानाने पाद्यपूजा करून आपल्या राजमहालामध्ये नेलं. तर अशा प्रकारची ही व्यक्ती होती. शुकाचार्यांच्या बाबतीत आणखी पुष्कळ सांगता येईल, तर पूर्वच लाभायला आहे म्हणून थांबू. ब्रेक, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. ही काही म्हणणार नाही तो आवडा म्हणून, तुम्ही आज म्हणणार नाही असं प्रकारे. काल थोडी गडबड होती असं. आणि म्हणून असं वैराग्य त्या शुकाचार्यांच्या ठिकाणी होतं. ते शुकाचार्य वामन पंडितजी म्हणतात शुकासारिखे वैराग्य जाचे, शुकासारिखे वैराग्य जाचे,
एकच मिनिट प्रेमानं भजन करू. एकच मिनिट. हो चालेल. श्रीराम. उद्या शुक्रवार भागवत अष्टमी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 पहाटे 5 वाजता काकड आरती. सकाळी म्हणजेच पहाटे 6:30 श्री समर्थ तसेच परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी पादुकांची महापूजा आणि आरती. सकाळी 6:30 ते 9 दासबोध चक्री पारायण. सांगायला विशेष आनंद होतो की या चक्री पारायणामध्ये एक पारायण आज संध्याकाळपर्यंत पूर्ण झालं, काल सुरू केलेलं, आणि आपण उद्या परत दुसऱ्या पारायणाला आरंभ करतो. सगळा महिला वर्ग आमचा अभिनंदनास पात्र आहे, समर्थांच्या कृपेस पात्र आहे. सकाळी 9 ते 10 प्रवचन सेवा श्री चंद्रशेखर नेलाचे म्हणजे मीच. सकाळी 9 ते 10. सकाळी 10:30 पालखी, छबिना आणि 13 प्रदक्षिणा. दुपारी 12 वाजता महानैवेद्य आणि प्रसाद. दुपारी 3 ते 5:30 दासबोध चक्री पारायण. आणि दुपारी 3:30 ते 5 ताई आपलं आहे ना उद्या. हां, बरं झालं आपण अगदी वेळेवर आला. त्यांची शिवस्तुती आपण ऐकली सकाळी, मनीषाताई देशपांडे त्यांचं भक्तिसंगीत उद्या आहे. नंतर दुपारी 5 ते 6 सनई वादन पंडित प्रमोद गायकवाड आणि श्री सौभाग्यवती नम्रता गायकवाड. सायंकाळी 6 वाजता संत पूजन. सायंकाळी ज्या पादुका आपल्याकडे आले असतील त्यांचं पूजन. सायंकाळी 6 वाजता सांप्रदायिक उपासना. सायंकाळी 7:30 सवया. सायंकाळी 8 वाजता आरती, पालखी आणि छबिना. आणि रात्री 9 वाजता हरिभक्त परायण श्री रामबुवा रामदासी मठपती तेरडोकी यांचे सुश्राव्य कीर्तन. धन्यवाद. उद्याच्या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घ्या. एकच मिनिट सगळे भजन करू. सगळे कालच मी सांगितलं, दुर्मिळेचं रान म्हणलं तर 1 माळ होते. 5-6 वेळेस म्हणल्यानंतर किती माळा होते, म्हणून 1 मिनिट आपण भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी आमच्या बुवाने ज्यांचा प्रत्यक्ष अनुग्रह घेतलाय
ही माहिती मला मिळालेली खरी असली तर टाळ्या वाजवा. हा श्लोक वाचला असेल तुम्ही पलीकडचा. समर्थांची मूर्ती पुनरपी जगी प्रगटली. काय वर्णन आहे. प्रत्यक्ष समर्थन श्रीधर स्वामींच्या रूपामध्ये पुन्हा प्रगटले आणि त्या श्रीधर स्वामींचा अनुग्रह आमच्या गुवांना प्रत्यक्ष आहे. समर्थांची इतकी कृपा श्रीधर स्वामीवरती होती, परंतु श्रीधर स्वामींचा इतिहास जर वाचला, जवळून पाहिला, अनुभवला तर श्रीधर स्वामींच्या बाबतीत अंतःकरण हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं चरित्र श्रीधर स्वामींचं आहे. श्रीधर स्वामींची शतपत्रे 100 पत्रे, ते 100 पत्र प्रकाशित झालेले वाचण्यासारखे. सगळी आध्यात्मिक भाषा आहे. आणि ज्या श्रीधर स्वामींना समर्थांनी आपल्यासारखं केलं आणि चौथा समास वाचतो ना, परिसपना ऐसे करीना सुवर्णे लोह बालटेना. परीस लोखंडाचं सोनं करतो, पण लोखंडाचा परीस करत नाही. समर्थांनी श्रीधर स्वामीला परीस केलं. हा एवढा अगाध महिमा आहे. कृपा कटाक्षे न्यावले आपुल्या पदी परिसविले. बापर कुमारदेवी विठ्ठले भक्ता दिले वरदान. असं वरदान दिलं की आपण सारी खरेदी तत्काळ परिसच करून टाकलं श्रीधर स्वामींना. असा इतिहास तिथे आहे. आपली कीर्तनाची वेळ अगदी थोडी राहिली म्हणून एक छोटस चरित्र अगदी धावलं. किती वेळ सांगू सांगा. तुम्ही 2 सेकंदात म्हणले की मी लगेच इथं कल्याणकरी रामायण चालू करतो. 2 सेकंद ऐका. हे भगवंताची इतकी प्रीती मात्र कसे असतात की जे वंदनीयच आहे. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. हे पावित्र्य त्यांच्या ठिकाणी आलं. कुठून आलं. देवाला विचारलं तुझ्या ठिकाणी एवढं पावित्र्य कुठून आलं. तर देवाने उत्तर दिले तेच संतांना लागू पडतं. देव म्हणतात माझे ठाई पवित्र कोण ते भक्ताचे मज जाण. या लागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. भक्ताचे चरण रेणू वंदिता मज केवळ ही आली पवित्रता. माझे पायोनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. नाथराय वर्णन करतात. देव म्हणतो अरे माझ्या ठिकाणी हे पावित्र्य कुठून आलं. तुमच्यामुळं आलंय. भक्ताला देव म्हणताय ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही मला पवित्र केलं म्हणून पावित्र्य माझ्या ठिकाणी आलं. पहिले पंढरपूरचे वारकरी भगवान शंकर पहिले ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खाल्ली. पहिले वारकरी आषाढी कार्तिकीचे भगवान शंकर त्यावेळेस सगळे ते गण घेऊन पंढरीच्या वारीला आले. त्यावेळेस पांडुरंगाला इतका आनंद झाला. उचललं शंकराला डोक्यावरती घेतलं. आजही पहा विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावर पिंड आहे महादेवाची. जिथं पिंड नाही तो विठ्ठलच नाही. म्हणून पांडुरंगानं भगवान शंकरांना आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था. हे पावित्र्य भक्ताचे मजदार असे भगवत भक्त इतके पवित्र आहे. त्या भगवत भक्ताचं थोडक्यात चरित्र
पंढरीमध्ये एक महान वैष्णव कुटुंब राहायचं आणि घरामध्ये खूप मोठं कुटुंब होतं. कपड्याचा व्यवसाय, शिंपी होते, कपडे शिवायचे, विकायचे नवीन कपडे, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालवायचा. दामू शेट्टी त्यांना म्हणायचे, दामू शेट्टी, दामू सावकार. आणि त्यांचा मुलगा नामदेवराय. हे सगळं कुटुंब इतकं प्रेमळ अशा प्रकारचं आणि भगवत भक्तीला स्वतःला वाहून घेतलेलं नामदेवरायांनी पहाटे उठून मंदिरामध्ये जायचं. देवाला गोपाळ्या म्हणून जाग करायचं. घनश्याम सुंदर श्रीधर अरुणोदय झाला, उठिल वनमाळी, उठिल वनमाळी, उदया बडवे यायची आणि आल्याबरोबर बडव्याने म्हणायचं, नाम्या. तुम्ही म्हणाल इतकं मोठ्या म्हणत होते का? तुमची झोप झाली बरोबर का? ती एवढं मोठ्यानं म्हणत नाही. तुमची झोप जाईल. फार छान डोळा लागला होता. भूतावली आरडल की गप्प माझी झोपच गेली. रात्रभर झोप आली नाही. नामदेवराय भानावर यायचे का? नामदेवराय भानावरच नसायचे. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. पांडुरंगाला पाहिलं की देहभाव विसरून जावा आणि भजनामध्ये नामदेवाची मूर्ती निमग्न व्हावी म्हणून एवढं आडावं लागायचं बडव्याला. नामदेवराय दर्शन जागे व्हायचे. अरे बाहेर होऊन भजन कर, आता दर्शनाला रांग चालू होईल. नामदेवराय इकडे येऊन नाही, बाहेर यायचं. एक रंगशिळा, त्या रंगशिळेवरती बसून पुन्हा भजन चालू करायचं. थोडा वेळ झाला की तिथेही लोकांची गर्दी वाढायची. तिथून पुन्हा बडव्याने म्हणायचं, पुन्हा सभा मंडपामध्ये जिथे वारी लागली की तिथून बडव्याने हातालायचं आणि नामदेवराय दगडी पुलापाशी, पुंडलिक रायते दगडीतून वाळवंटामध्ये भगवंताचं नामचिंतन करत करत तिथे येणाऱ्या घालायच्या. सकाळी नामदेवराय गेलेले ब्राह्मी मुहूर्तावरती पहाटे 4 ला, त्यावेळेस बसून 12, 1, 2 वाजले तरी तितकंच भजनानंदामध्ये. याला म्हणावं प्रेम. प्रेम नाही, सांगता, बोलता, दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम ही सांगायची गोष्ट नाही, अनुभवायची गोष्ट. स्वयंपाक सगळं पूर्ण व्हावा. राजाईनं सुंदर स्वयंपाक करावा. राजाई म्हणजे नामदेवाच्या पत्नीचं नाव. स्वयंपाक करावा आणि सगळं झाकून ठेवावं. वाट पाहत बसावं. हे नित्याचं बरं का, एक दिवस नाही, दररोज दररोज. शेवटी दामू शेट्टी म्हणाला, झालं का सगळं? कधीच झालं, सगळं झालं. नाम्या म्हणजे ना गुणाई नव्हतं. गुणाई म्हणजे नामदेवरायांची आई. मग किती वाजले? संपले. कीर्तन 10 मिनिटात संपलं. 2 वाजले. अहो त्याला घेऊन या, त्याला घेऊन या.
मग दामू शेट्टीने 12 बंदी अंगामध्ये परिधारण करावी आणि त्यात बंद जे आहे त्याच्या काठी बांधत 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 चंद्रभागा गाठावी. आणि पाहिलं तर तो नामदेव बेभान होऊन झाली येर झाला. जय जय विठोबा जय जय विठोबा. देहभान विसरून नामस्मरणामध्ये नामदेवराय तल्लीन झालेले. त्यावेळेस दामू शेट्टीने जवळ जावं आणि दंडाला धरून हलवावं. गदगद 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 नाम्या दुचकून नामदेवराय जागेवर. अरे तुला कळतं का नाही काही? रोज काय आहे तुला वेळ कळत नाही का? जेवायला यावं सगळं घर उपाशी. एक घास सुद्धा तोंडात घ्यायचा नाही. याला नाव प्रेम. आता काय गतीची या म्हणताना अनुसर्वणी पतिव्रता ते खात एवढं नका वाढलेला ते का बस सकाळी करे मला भूक लागली पाहिजे जीवन घेते जेवायला. कुणीच कुणाची वाट बघत नाही. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं घरात प्रेमच राहिलं नाही. खानावळ झाली घराची. त्यानं यावं जेवण करावं जावं, यानं यावं जेवण करावं जावं. हे सगळं असंच आहे. कुठलं प्रेम शिल्लक राहणार आहे? एक घास तोंडात घेऊन मग नामदेवाला हाताला धरून दामू शेट्टीने घरी आणावं आणि घरी आणल्यानंतर मग पंगत. असं प्रेम होत ते. म्हणून पांडुरंग वेश पांडून नामदेवांच्या घरी जेवणा करता येत असत. अशी वाट पाहत होते. नामदेवरायांच्या मुलाचा एक अभंग आहे तेवढा म्हणतो थोडस. गोणाई राजाई दोघी सासू सुना गोंदा नामदेवरायांची मुलं सगळ्याची लग्न झाली होती. 4 मुलं होते नामदेवरायांना. 4 पोरं 14च्या बायका 4 4 आणि 4 सांगा की माझं गणित कसं आहे. 4 आणि 4 8. गोणाई तिचं नाव दामू शेट्टी 8 आणि 2 10. राजाई नामा 12 आणि 2 मुली होत्या 14 जणी 15. इतकं मोठं कुटुंब होतं. पण कधीच साधं मोठ्यानं बोललेलं सुद्धा मी उगाच मागे आढळलं ते तेवढा सुद्धा आवाज घराच्या बाहेर येत होता. इतकं प्रेम त्या घरामध्ये नांदत होतं. अशा प्रकारची अवस्था. हा काय प्रकार आहे? तर हे फक्त भगवंताच्या विषयी अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम प्रेम आहे. आणि असं प्रेम असावं लागतं. त्यावेळेस भगवान परमात्मा नामदेवाच्या हातचं
जीवत होता, जीवत होता. नैवेद्य हातीचा मूर्तीची नामदेवाईच्या हातचं देवणी खावं. आई कावली, हे रोज त्यांनी नैवेद्य वापर, आम्ही देवाला काय नैवेद्य? त्या पोराला सांगायचं नवीन गुंज झालेली असते, भांड्या देवाला नैवेद्य दाखव. बघ भाषा सुद्धा बोलायची. ते आपल्या त्या नैवेद्याचा देवाला दाखवायचं, परत आणायचं. कसा देव काही तर खाऊच द्यायचं नाही. भाषाच आमची असे, देवाला नैवेद्य दाखवली, नुसतं दाखवायचं की परत यायचं असं नव्हतं. बोलायला सांगितलं, रामदेवा तुझे वडील गावाला गेले, आता 2-3 दिवस पांडुरंगाला जीव घालण्याचं काम तुझ्याकडे आहे. देवाला जीव घालवलं. पहिल्याच दिवशी गेले की तिथंच, देवा बाबा गावाला गेले, आता माझ्याचकडे काम आहे, तुला लवकर जेवावं लागेल, मला जायचंय परत. आणि नामदेवांच्या भक्तीपोटी नैवेद्य हातीचा मूर्तीचे देवा जेवा. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, द्रौपदी की तरह हम खिलाते. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. हा भाव आमच्या ठिकाणी नाही, आणि तो भावच फक्त भगवंताला प्रिय आहे, तो भावच फक्त समर्थांना प्रिय आहे. म्हणून समर्थांना उपमा देत असताना वामनगड्डीजी अशा प्रकारच्या या दिग्गज संतांच्या उपमा देतात. शुकाचार्यासारखं वैराग्य, वशिष्ठासारखं ज्ञान आणि वाल्मिकासारखं कवित्व यांच्या ठिकाणी होतं. ते आमचे समर्थ. म्हणून पूर्ववाद्यामध्ये पंडितजी म्हणाले, शुकासारी शुकास सारी वैरवी काही ना शुकासारी पूर्ण वैराग्य जाते, अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.